सुपरस्टार विरुद्ध साई श्रद्धा या दोन संघांमध्ये. दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत, त्यामुळे नक्कीच हा सामना देखील एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पंच सँडी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण यापुढे देखील आपल्याला सामने खेळण्याची शिल्लक आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आमच्या प्रमुख पंचांची भूमिका पार पाडतील ते सँडी स्क्वेअर लेगचे पंच आमचे अभिषेक पवार. सामन्याला सुरुवात होते. साई श्रद्धा संघ प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केला आहे. ते सुपरस्टार संघाने रॅटम राऊंडचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. नवीन गोलंदाज इथे मात्र डाव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू होता. पंचांचा इशारा होतोय. अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या झाली ती 1. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती येते. उजव्या हाताचा फलंदाज. इथे मात्र चांगला फटका, चेंडू सरळ जात होता सीमारेषेच्या बाहेर. आपल्याला पाहायला मिळते या उजव्या हाताच्या फलंदाजाकडून पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होत आहे. धावसंख्या झाली ती 9. 2 चेंडू आणि 9 धावा. एक चांगली सुरुवात साई श्रद्धा संघासाठी. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पायावरती आदळतोय. निर्धाव चेंडू जातोय. रत्नेश आपल्या वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. आतापर्यंत 3 चेंडू झाले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या झाली ती बिनबाद 9 धावा. पुन्हा एकदा सैफचा चौथा चेंडू. सामना करेल तो रत्नेश. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ खेळून काढतोय तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय. या दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली ती 10. बिनबाद 10 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आता मात्र गिरीश 5व्या चेंडूचा सामना करेल सैफच्या. रत्नेश आपल्या वैयक्तिक 9 धावांवरती खेळताना 5वा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळून काढला. चेंडू सरळ जात होतो सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकाच धाव समाधान मानावं लागते ते गिरीशला. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावांवरती. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू सामना करेल तो पुन्हा एकदा रत्नेश. गिरीश देखील आपलं खातं उघडतोय. गिरीश आपल्या वैयक्तिक 1 धावावरती खेळताना रत्नेश देखील आपल्या वैयक्तिक 9 धावावरती खेळतोय. आता मात्र सैफचा शेवटचा चेंडू. धाव फलकावरती धावा लागतात 11. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र पंचांकडे धावबादची दाद मागितली जाते. बघूया पंचांचा निर्णय काय असेल.
तिसऱ्या पंचांची दाद मागितली आहे, रिप्लाय दाखवायचा आहे. आपल्याकडे तिसरा पंच देखील उपलब्ध आहे, रिप्लाय द्यायचा आहे, रिप्लाय दाखवायचा आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष विनीत तिवारी यांचं आगमन झालं आहे. तसेच जितेंद्र नाईक साहेब यांचं देखील इथे आगमन झालं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच दिवेकर मॅडम आमच्या माजी नगरसेविका यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करत आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. जितू दादा आपलं सहर्ष स्वागत. तसेच आमचे विनीत तिवारी यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच आमचे माजी नगरसेविका सुषमा दिवेकर मॅडम यांचं देखील इथे आगमन झालं आहे. तसेच आमचे सतीश सिंग साहेब यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. कैलासवासी अनिता विजय सकपाळ यांच्या स्मरणार्थ हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. या नालासोपारा नगरीमध्ये प्रथमच या मैदानावरती प्रकाश ज्योतामध्ये खेळले जाणारी ही स्पर्धा एक चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. तसेच आमच्या प्रतिमा मॅडम देखील इथे आले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. देवेकर साहेब देखील आले आहेत, त्यांचे देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई श्रद्धा 11 संघाने धापलकावरती धावा लागल्या त्या 12. सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरा षटक गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. रत्नेश आपल्या वैयक्तिक 10 धावावरती खेळतोय, तर गिरीश आपल्या वैयक्तिक 1 धावावरती खेळताना आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा लागला तर तिथे 12. आता मात्र नवीन गोलंदाज राईट आर्म राऊंडचा मारा करताना सामना करेल तो उजव्या हाताचा फलंदाज रत्नेश. काय क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंडचा मारा करताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो तो सीमारेषेवरती, चौकार. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अमित त्याच्याकडून. जोरदार फटका होता, परिणामी
थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणामुळे धावसंख्या मात्र पुढे जाऊन सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावांवरती. पुन्हा एकदा थोडासा अकुटपाचा चेंडू होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या झाली ती 17. नक्कीच काहीसा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय तो अजितच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यष्टी मागे राकेश यांचं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला रत्नेशने, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणामध्ये गेला, परंतु यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती येतो, चेंडू अडवतोय. धावसंख्या झाली ती 18. पुन्हा एकदा अजित गोलंदाजी मार्गावरती येताना सामना करेल तो गिरीश. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु आवाक्या बाहेरचा चेंडू पंचांनी तो वाईट घोषित केला. या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येत पुन्हा एकदा वेगाने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवरती. एक चांगली सुरुवात, एक समाधानकारक सुरुवात मिळाली आहे ती साई श्रद्धा संघाला, कारण दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती सज्ज असताना इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेवरती येतोय आणि सीमारेषे बार चौकार, दणदणीत खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावांवरती. नक्कीच काहीसा दबाव देखील आपल्याला अजितच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवरती जेव्हा चौकार येतो तेव्हा नक्कीच दडपण काहीसा गोलंदाजावरती असतं. आता बघूया पुन्हा एकदा काहीसा धावगतीवरती अंकुश मिळवण्याचा प्रयत्न असेल तो अजितचा, परंतु इथे मात्र गिरीश देखील काहीसा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ शरीरावरती आदळतोय, परिणामी एक धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते राकेश याचं. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झाली ती 23. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती येतोय. चौथा चेंडू सामना करेल तो. इथे मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळून काढतोय, चेंडू सरळ जातो तो सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक चौकार, जबरदस्त फलंदाजी गिरीशची आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीश एक नावाजलेला फलंदाज मानला जातो तो वसई तालुक्यातील. त्याच प्रकारे हा खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. आणि तसेच आजच्या प्रमुख मान्यवरांना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. जितू नाईक दादांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील आमचे सागर दादा. यांना मी विनंती करतो, यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील. जोरदार टाळ्या होऊन जात आहेत. मुलाचा सहकार्य आम्हाला मिळालं जितू दादांकडून. तसेच आमचे विनीत तिवारी यांना सन्मानित चिन्ह देऊन सन्मानित करतील आमचे सागर दादा. यांना मी विनंती करतो की विनीत तिवारी साहेबांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आमच्या माजी नगरसेविका यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील दिवेकर मॅडम यांना आमचे सागर दादा सकपाळ. त्यानंतर सतीश सिंग साहेबांना सन्मानित करतील आमचे सागर दादा. सर्व मान्यवरांना विनंती करतो की असं व्हायचं आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला हा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडी सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे जिदू दादा असतील, आमचे विनीत तिवारी साहेब असतील, तसेच आमच्या सुषमा देवेकर मॅडम या स्पर्धेसाठी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभारी आहोत.
आणि तुमची उपस्थिती तर आमच्यासाठी खूप खास आहे इथे. धन्यवाद सर्वांचा, सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. धावसंख्या 32 झाली आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, काहीसा आडवा फटका मारला आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावांवरती. थोडंसं थांबायचं आहे. बन्सल तिसरा षटक घेऊन येईल. सामना करेल तो रत्नेश. रत्नेश आपल्या वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय, तर गिरीश 10 धावांवरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या झाली ती 33. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. धावफलकावरती धावा लागला जाते ते 33. प्रमुख मान्यवरांची ती उपस्थिती लागली होती. आमचे जितू नाईक दादा, तसेच विनीत तिवारी आणि सुषमा दिवाकर मॅडम यांचं नुकतंच इथे आगमन झालं होतं. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सर जातो तर सीमा रेषे बाहेर कणकणीत चौकार. जबरदस्त चौकाराने काय आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रत्नेशची. रत्नेश आपल्या वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय, तर संघाची धावसंख्या झाली ती 37. तर गिरीश आपला वैयक्तिक धावांवरती खेळताना आता मात्र काहीसा नक्कीच दबाव आपल्याला बन्सलवरती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण थोडंसं महागडं षटक म्हणता येईल. कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अद्याप धावफलकावरती धावा लागला जातात त्या 37. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या झाली ती 37. यानंतर पुन्हा एकदा काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. काहीसा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणावरती, गोलंदाजावरती, कारण दोन्ही सलामीचे फलंदाज आणि खेळपट्टीवरती आहेत. काहीशी आक्रमक फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे ती साई श्रद्धा 11 संघाला. रत्नेश आपल्या वैयक्तिक 24 धावांवरती खेळताना सामना करेल 5व्या चेंडूचा. बन्सलचा 5वा चेंडू. राईट टर्म राऊंडचा मारा करताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ जात होतो फायनलच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, एक धाव सहजरित्या पूर्ण करतोय आणि एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावांवरती. अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामना करेल तो गिरीश. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. कर्णधार क्षेत्ररक्षणामध्ये ची आखणी करतोय, गिरीश देखील क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. बघूया बन्सल कशा प्रकारे गोलंदाजी करतो. अद्याप बन्सलने 11 धावा खर्च केल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील धावफलकावरती धावा लागल्या त्या 38. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जात होतो. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावांवरती. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. या 7 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष उभं करतात ते आपल्याला पाहायचं आहे. नक्कीच एक अर्धशतक पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल साई श्रद्धा संघाचा. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण वेळेची मर्यादा देखील आहे आपल्याकडे. किशन शेवटचं षटक घेऊन येईल. सामना करेल तो गिरीश, एक आक्रमक फलंदाज. गिरीश आपल्या वैयक्तिक 11 धावांवरती खेळताना, तर रत्नेश आपल्या वैयक्तिक 25 धावांवरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या झाली ती 39. शेवटचे षटक रॅटम राऊंडचा मारा करताना सामना करेल तो गिरीश. इथे मात्र चांगलाच फटका, चेंडू सर जात होता सीमारेषे बाहेर, जबरदस्त फटका. पूर्व नियोजित फटका होता आणि रिक्त जागेत खेळून काढलेला फटका. त्याचा परिणाम म्हणजे 4 धावा सीमेरेषेच्या बाहेर जातोय आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावांवरती. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जात होता सीमारेषेच्या बाहेर, उलटाच चेंडू खेळला आणि लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशनवरती आता मात्र दबाव पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव बलकावरती धावा लागत होते तर 47. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जातो तो सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि एकाच धावे समाधान मानावं लागेल ते गिरीशला. आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावांवरती. आता मात्र धडाकेबाज फलंदाज रत्नेश स्ट्राईकवरती येतोय. सामना करेल तो किशनचा. इथे मात्र गती परिवर्तन, परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर येतो, चौकार. अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पूर्णपणे फायदा उचलला आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर जातोय. 52 धावा. पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जात होतो थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतात. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 धावांवरती. आता मात्र शेवटचा चेंडू आणि सामना करेल तो गिरीश. एक या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्यामध्ये 53. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सामना करेल तो गिरीश. किशनचा शेवटचा चेंडू. इथे मात्र अकुटाबा चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ जात होतो स्पाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असावा, परंतु इथे दुसरी धाव काढण्याच्या नादामध्ये पहिला धक्का बसतोय आणि साई सरदार संघाला. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 54. विजयासाठी 55 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते साई सरदार संघाने. धन्यवाद. डीजे गाणं होऊन जाते. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, इथं फक्त आपली हवा.
304 निवास 304 आपका कुक रहता है उधर 304 में ना सुपरस्टार संघाला विजयासाठी 55 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते साई श्रद्धा संघाने. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या तसेच आमचे संजय मोरे यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. गिरीश रायटम ओव्हरचा मारा करेल. सामना करेल तो चंद्रेश. चंद्रू नॉन स्ट्राईक वरती येतो अमित. पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये घेऊन काढला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. एकच धावावर समाधान म्हणावं लागेल. मॅच स्टॉप करा जरा. पुन्हा एकदा अमित शिंदे. प्रथम सामना करेल तो गिरीशचा. एक नावाजलेला फलंदाज व्हेंचरस संघाचा अमित शिंदे आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेंचरस संघातून आपली कारकिर्दीला सुरुवात करताना अनेक सामने त्याच्या फलंदाजीवरती जिंकून दिले होते. तोच हा अमित शिंदे पुन्हा एकदा अनेक वर्षाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक वरती आहे तो चंद्रू. स्ट्राईक वरती आहे तो अमित. संघाची धावसंख्या झाली आहे ती 1. विजयासाठी 55 धावांचं लक्ष आहे. फार मोठं लक्ष म्हणावं लागेल. इथे मात्र अकुटपाया चेंडू होता. चेंडू सर्व खेळून काढला तो. इथे मात्र चेंडू सरळ जात होता सीमारेषेच्या बाहेर. अकुटपाया चेंडू होता. एक चांगली सुरुवात झाली आहे ती अमित शिंदे याची. कारण पहिल्याच चेंडूवरती चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय. कारण या चौकाराची देखील आवश्यकता आहे. कारण 55 धावांचं लक्ष उभं आहे. प्रति षटकामागे जवळजवळ 13 धावांची सरासरी आवश्यक असताना इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू जरा सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. आम्ही देखील दाखवून देतोय की मी देखील काही काळी दिग्गज फलंदाज होतो आणि त्याची ही प्रचिती आपल्याला पाहायला मिळते. लगातार बॅक टू बॅक आपल्याला 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र काहीसा नक्कीच दबाव असेल तो गिरीशवरती. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू जरा जातो सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा लागवत जात आहेत. 13 4 चेंडू आणि 13 धावा. जबरदस्त फलंदाजी अमित शिंदे यांची पाहायला मिळते. प्रति षटकामागे जवळजवळ 14 धावांची सरासरी आवश्यकता असताना आता मात्र 4 चेंडूमध्ये 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नक्कीच आता काहीसा गिरीश दबावाखाली आपल्याला जाणवतोय. कारण 4 चेंडूवरती 13 धावा खर्च करतोय. आता मात्र 5वा चेंडू पुन्हा एकदा काहीसा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जात होतो सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार. 4 चौकार. एकच बॉल बाकी आहे.
या चेंडूवर जर चौकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक मारी यांच्याकडून देण्यात येईल. बघूया धावसंख्या झाली ती 17. शेवटचा चेंडू गिरीशचा. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू जातो तो चौकार. जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक 5 चौकार अमित यांच्या फळीमधून आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या मात्र धावून पोहोचते 21 धावांवरती. जबरदस्त फलंदाजी. क्या बात आहे. जबरदस्त धडाकेबाज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे आणि चांगला आनंद घेत आहे या सामन्याचा. विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य असताना पहिल्या षटकामध्ये 21 धावा लगावल्या जात आहेत. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती अमित शिंदे यांची. अमित आपल्या वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय तर चंद्रू आपल्या वैयक्तिक 1 धावांवरती खेळताना आता मात्र नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अठरा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. जबरदस्त रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रू देखील एक जबरदस्त फलंदाज आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात, कारण मागील षटकामध्ये केवळ एकच चेंडूचा सामना करण्याची संधी मिळाली होती. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक स्वतः गिरीश चेंडूवरती येतो. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 21. काहीसा धावगती रोखण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. अशफाक फायटर 11 संघाचे कर्णधार आणि श्रीपस्ता 11 संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अशफाक आणि श्रीपस्ता 11. जबरदस्त फलंदाजी चंद्रूची आपल्याला पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते आणि या चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवरती. जबरदस्त फलंदाजी. अजूनही विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतो या रोमांचक सामन्यामध्ये. पुन्हा एकदा तिसरा चेंडू सामना करेल तो चंद्रू. राईट राऊंडचा मारा करताना नक्कीच काहीसा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, कारण दुसरा चेंडूवरती चौकार येतोय आणि सामना करतोय तो धडाकेबाज फलंदाज चंद्रू. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच काहीसा दबाव देखील आपल्याला जाणवतोय आणि एक अतिरिक्त धावसंख्याच्या खात्यामध्ये जमावते. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सामना करेल तो चंद्रू. इथे मात्र जोरदार फटका. चेंडू सरळ जातो तर सीमारेषा होती. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाव करण्याचा कोणताही प्रकारचा प्रयत्न नाही. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या झाली ती 27. श्रीपस्ता 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. यापुढील जो सामना होईल तो अशफाक 11 विरुद्ध श्रीपस्ता 11. श्रीपस्ता 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. लगातार या षटकामध्ये 3-4 चौकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा जाहीर करण्यात येत आहे. पुन्हा एकदा अमित फलंदाजीसाठी सज्ज. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा होतोय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावसंख्याच्या खात्यामध्ये जमावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावांवरती. नक्कीच काहीसा दबाव आपल्याला पाहायला मिळतो, कारण आक्रमक फलंदाजी करतोय तो अमित आपल्या वैयक्तिक 20 धावांवरती घेतोय 5 चौकारांच्या साह्याने. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्टी उद्ध्वस्त होतोय, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय तो अमित आणि फार मोठा धक्का बसतोय तो सुपरस्टार संघाला. सलामीचा फलंदाज अमित तंबूमध्ये परतोय. चांगली सुरुवात करून दिली होती. पहिला गाडी बाद होतोय सुपरस्टार संघाचा. नवीन फलंदाज सैफ मैदानावरती येतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 28. विजयासाठी अजून 27 धावांचं लक्ष आहे.
14 चेंडू आणि 27 धावा. पाचवा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव मिळवण्याचा प्रयत्न होता साहेबचा, परंतु प्रयत्न मात्र फसतो आणि एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेरा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे सुपरस्टार संघाला विजयासाठी. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय तो सुपरस्टार संघ. 55 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती आतापर्यंत धावा लागवल्या गेल्या 28. इथे मात्र थोडासा आकट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय, गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 28 धावा. साहेब मात्र तंबूमध्ये परततोय. चिक्याचं नाव काय रे? चिक्याचं नाव काय? शुभम आहे. शुभम ना. नवीन गोलंदाज शुभम विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सामना करेल तो गणेश. नॉन स्ट्राईक वरती आहे तो केतन. शुभम सामना करेल गणेश. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 27 धावा. रॅटम राऊंडचा मारा करताना ओव्हरपिच चेंडू होता आणि चांगलं स्वतःच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण करतो शुभम उर्फ चिक्क्या. चांगले गोलंदाज पुन्हा एकदा चिक्क्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामना करेल तो. तसेच आमचे धीरज काळे सहमित्र इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळते. तसेच आमचे सहमित्र विशाल त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धीरज काळे यांना सन्मानित करतील आमचे नितीन दादा. यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील. कैलासवासी अनिता विजय सकपाळ आई यांच्या स्मरणार्थ हे स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेनिमित्त आमचे प्रमुख उपस्थिती आमच्या लाभली आहे ते धीरज काळे यांना सन्मानित करतील नितीन दादा. यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील. धीरज काळे यांना विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा चांगलाच फटका. तेवढाच चांगला चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. चिक्याची चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते शुभमची. धावसंख्या झाली ती 31. विजयासाठी अजून 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 24 धावा. एक चांगली सुरुवात झाली होती सुपरस्टार संघाची, परंतु चांगल्या सुरुवातीचं रूपांतर अजूनपर्यंत चांगल्या धावसंख्येमध्ये करता आलं नाही. परंतु आता मात्र एक चांगला फटका या चौकाराची आवश्यकता होती. चौकार विजयासाठी अजूनही 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. धावसा फलकावरती धावा लागवल्या जातात त्या 35. आता मात्र शुभमचा शेवटचा चेंडू. चिक्या धावफलकावरती धावा लागल्या त्या 35. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतो शुभम. सामना करेल तो केतन. विजयासाठी अजून 20 धावांची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका जो
आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला, 2 धावाचा काढण्याचा प्रयत्न होता केतनचा, परंतु 1 धावावर दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये केतन मात्र बाद होतोय, धावबाद होतोय. अजून विजयासाठी 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. तिसरा धक्का बसतोय तो सुपरस्टार संघाला. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी सुपरस्टार संघाला. विजयासाठी 55 धावांचं लक्ष असताना 3 षटकामध्ये आतापर्यंत 36 धावा उभारल्या आहेत त्या सुपरस्टार संघाने. आता मात्र शेवटचं षटक घेऊन जातो विवेक पवार. 3 गडी बाद केला आहे, तर विशाल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. विवेक यांना मागील 500 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी होता अमित शिंदे. लगातार 5 चौकार मारले होते. जर गणेश याने 3 चौकार लागवले तर धीरज काळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता, 6 चेंडू आणि 19 धावा. रोमांचक सामना. तसेच एक आक्रमक फलंदाज इथे मात्र जोरदार फटका मारतो. चेंडू सर जातो तो सीमारेषेवरती. चांगला क्षेत्ररक्षण, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न होता सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. 4था धक्का बसतोय तो सुपरस्टार संघाला. विजयासाठी अजूनही 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता, म्हणजे जवळजवळ 4 चौकारांनी जास्त धावांची आवश्यकता आहे. काहीशी औपचारिकता शिल्लक राहिली आहे म्हणता येईल, कारण काऊन नाही होणार ना. डेड बॉल नाही झाला मला. पहिला निर्णय होते की 5 बॉल बाकी आहेत. एकच बॉल होणार. नितेश दादा वो लोग ना, लोग बोले जो अजीत नॉन स्ट्राइक करे वो अगर आपके अन्ना की तरफ 2 चेंडू. आता मात्र काही औपचारिकता शिल्लक राहिले म्हणता येईल, कारण विजयासाठी 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना अजित याने जर 1 चौकार मारला तर 501 रुपयाचा, परंतु अजित मात्र बाद होतोय. अतिरिक्त धाव. आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आता एक चांगली संधी आली आहे ती गणेशकडे. जर लगातार 4 चौकार मारले तर एक सामना बरोबरी करण्याची संधी देखील असेल. बघूया आता मात्र विवेक कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कारण विवेक देखील एक चांगला गोलंदाज मानला जातो. बघूया विवेक.
तिसरा चेंडू घेऊन जाईल, सामना करेल तो गणेश. इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. अकुटपाय चेंडू होता, बॅकफूट वरती येऊन खेळून काढतोय. धन्यवाद डीजे. चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जातो, सीमारेषेच्या बाहेर चौकार. या चौकाराने अजूनही विजयासाठी इथे मात्र पुन्हा एकदा आवाक्या बाहेरचा चेंडू. काहीसा नक्कीच दबाव मात्र आता आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ जातो तो सीमारेषेवरती. कोणत्याही प्रकारचा धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा. चांगली गोलंदाजी. विवेक पुन्हा एकदा काहीसा कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय आपल्या संघासाठी. आता 2 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा गणेश. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, काहीसा चम्मच शॉट खेळण्याचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. 1 चेंडू आणि 4 धावा. 8 धावा. 1 चेंडू आणि 8 धावा. विजयासाठी 1 चेंडू आणि 8 धावा. काहीसा एकतर्फी झालेला आपला सामना पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. बघूया पुन्हा एकदा चेंडू सरळ जातो सीमारेषेवरती आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. यापुढील जो सामना होईल श्रीपतचा 11